ऑफ सायन्सच्या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चरमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इनहिबिटरी जीन्स। इनहिबिटरी जीन्सचं जर तुम्ही मीनिंग बघितलं तर हा जो क्रॉस आहे किंवा ही जी इनहिबिटरी जीन ऍक्शन आहे, ही जीन एक ऍक्शन कशाच्या अंडर येणार आहे तर इंटरजेनिक इंटरॅक्शन्सच्या अंडर येणार आहे। इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन्सच्या अंडर येणार आहे। इंटरजेनिक जीन इंटरॅक्शन्स म्हणजे काय तर ज्या वेळेला दोन वेगवेगळ्या जीन मध्ये इंटरॅक्शन्स होते त्यावेळेला त्याला काय म्हणायचं आहे, इंटरजेनिक इंटरॅक्शन। सो इंटरॅक्शन ऑकर्स बिटवीन टू डिफरंट जीन्स प्रेझेंट ऑन टू डिफरंट लोसाय ऑन सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम्स, त्याला काय म्हणायचं आहे, इंटरजेनिक इंटरॅक्शन्स असं म्हणायचं आहे। मग हा जो क्रॉस आहे इनहिबिटरी जीन्स हा सुद्धा इंटरजेनिक इंटरॅक्शनच्या अंडर येतो, म्हणून याला नॉन ऍडिलिक इंटरॅक्शन्स असं सुद्धा म्हटलं जातं। मग आता इनहिबिटरी जीन म्हणजे काय तर एक जीन हा दुसरा जो जीन आहे त्याचं कॅरेक्टरिस्टिक्स किंवा त्याचं एक्सप्रेशन्स हा इनहिबिट करतो। म्हणजे दोन जीन्स आहेत, ते दोन जीन्स त्यातला एक जीन्स हा दुसऱ्या जीन्सचं कॅरेक्टरिस्टिक्सला एक्सप्रेस होऊन देणार नाही किंवा त्याला काय करणार आहे तो इनहिबिट करणार आहे। मग काय आहे स्टेटमेंट बघा, इनहिबिटरी जीन्स स्टेटमेंट व्हेन टू पेअर्स ऑफ जीन्स। आता जीन्सची पेअर आहे, काय म्हटलंय पुढं, आर इन्व्हॉल्व्ड अँड वन ऑफ द नॉन ऍलिलिक डॉमिनंट जीन्स inhibit the expression of other non-allelic dominant genes are called inhibitory gene actions। म्हणजे दोन क्रोमोझोम्स आहेत, हे दोन जीन्स आहेत असं समजूया आपण, हाही डॉमिनंट आहे आणि हाही डॉमिनंट आहे आणि हे नॉन ऍलिलिक जीन्स आहेत। नॉन ऍलिलिक जीन्स म्हणजे काय तर या जीनचा या जीन्सशी काहीही संबंध नाही आणि या जीनचा या जीन बरोबर काहीही संबंध नाही, हे नॉन ऍलिलिक जीन्स आहे। कारण ही कुठली इंटरॅक्शन्स आहे, इंटरजेनिक इंटरॅक्शन्स आहे। हे दोन जीन्स एकाच क्रोमोझोम्स वरती वेगवेगळ्या ठिकाणी प्रेझेंट असतील किंवा दोन वेगवेगळ्या क्रोमोझोम्स वरती प्रेझेंट असणार। ओके, मग हे दोन जीन्स, हा जीन काय करणार आहे तर या जीनची जी ऍक्शन आहे त्याला इनहिबिट करणार आहे। फॉर एक्झाम्पल दोन जीन आहेत, कॅपिटल पी आणि कॅपिटल आय, राईट। कॅपिटल पी हा जीन काय करतो तर पर्पल कलरचं पिगमेंटेशन तयार करतो, पर्पल कलरचं पिगमेंटेशन तयार करतो। कॅपिटल पी हा जर एकटा असेल तर पर्पल कलरचं पिगमेंटेशन तयार करतो आणि कॅपिटल आय हा जर जीन एकटा असेल तर नॉर्मल पिगमेंटेशन असतं, नॉर्मल पिगमेंटेशन ज्याला आपण ग्रीन पिगमेंट्स असं म्हणतो, नॉर्मल पिगमेंटेशन असतं। मग ज्या वेळेला कॅपिटल पी हा जीन एकटा असेल त्यावेळेला पर्पल पिगमेंटेशन तयार होतं प्लांट मध्ये आणि कॅपिटल आय हा एकटा असेल त्यावेळेला नॉर्मल जीन किंवा नॉर्मल पिगमेंटेशन तयार होतं। पण ज्या वेळेला कॅपिटल पी च्या बरोबर कॅपिटल आय असतो त्यावेळेला कॅपिटल आय हा जीन काय असणार आहे, कॅपिटल पी वरती कॅपिटल पी ला इनहिबिट करणार आहे। काय करणार आहे, कॅपिटल पी ला इनहिबिट करणार आहे। मग ज्या ज्या वेळेला कॅपिटल आय बरोबर कॅपिटल पी हा जीन एक्सप्रेस होईल त्यावेळेला कॅपिटल आय जीन इनहिबिट द कॅपिटल पी जीन। म्हणजे ज्या ज्या वेळेला कॅपिटल पी आणि कॅपिटल आय एकत्र येतील त्यावेळेला नॉर्मल पिगमेंटेशन तयार होणार आहे। ओके, अशा पद्धतीने आहे। मग स्टेटमेंट दिलंय, व्हेन टू पेअर्स ऑफ जीन्स आर इन्व्हॉल्व्ड अँड वन ऑफ द नॉन ऍलिलिक डॉमिनंट जीन्स inhibits the expression of the other non-allelic dominant genes are called inhibitory gene action। दोन्हीही डॉमिनंट जीन आहेत पण त्यातला एक डॉमिनंट जीन दुसऱ्या डॉमिनंट जीनचं जे कॅरेक्टरिस्टिक्स आहे ते सप्रेस करतो किंवा दुसऱ्या एक जीन दुसऱ्या जीनची जी ऍक्शन आहे त्याला इनहिबिट करणार आहे। मग जो जीन दुसऱ्या जीनची ऍक्शन इनहिबिट करेल त्याला म्हणायचं इनहिबिटरी जीन्स। मग बघा, अ जीन विच इनहिबिट्स द एक्सप्रेशन ऑफ अन ऍक्टिव्ह एलील सिच्युएटेड ऍट डिफरंट लोकस कॉल्ड ऍज इनहिबिटरी जीन्स। जो जीन दुसऱ्या जीनची ऍक्शन इनहिबिट करतो त्याला काय म्हणायचं आहे, इनहिबिटरी जीन्स। नेक्स्ट, वन डॉमिनंट इनहिबिटरी जीन्स प्रिव्हेंट्स द एक्सप्रेशन ऑफ अनदर डॉमिनंट जीन्स। म्हणजे दोन जीन्स आहेत त्याच्यामध्ये जर इनहिबिटरी जीन ऍक्शन असेल तर एक डॉमिनंट जीन
दुसऱ्या डॉमिनंट जीन्सची जी ऍक्शन आहे ती काय करणार आहे, इनहिबिट करणार आहे, किंवा एक डॉमिनंट जीन दुसऱ्या डॉमिनंट जीनचे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याला काय करणार आहे, तो सप्रेस करणार आहे. एक्झाम्पल बघा, एक्झाम्पल पिगमेंटेशन इन राईस प्लांट्स. राईस प्लांट्सच्या जे लिव्स मधलं पिगमेंटेशन आहे त्याच्यामध्ये इनहिबिटरी जीन ऍक्शन्स घडणार आहे. पहिला पॉइंट काय म्हटलं बघा, इन राईस प्लांट द प्रेझेन्स ऑफ जीन कॅपिटल पी इज रिस्पॉन्सिबल फॉर डीप पर्पल लिव्स. राईस प्लांट मध्ये दोन जीन आहेत, त्यापैकी कॅपिटल पी हा जर असेल तर डीप पर्पल लिव्स तयार होणार आहे. राईस प्लांट मध्ये पर्पल लिव्स तयार होणार आहे कधी, कॅपिटल पी असेल तर. पुढं इफ अ जीन कॅपिटल आय इज प्रेझेंट, पण ज्या वेळेला कॅपिटल आय प्रेझेंट असेल then the expression of purple leaves is inhibited and leaf become normal. पण ज्या वेळेला कॅपिटल आय असेल त्यावेळेला पर्पल लीफ तयार होणार नाही, त्यावेळेला मात्र नॉर्मल लीव्स तयार होणार आहे. आणि याचा जो फेनोटाइपिक रेशिओ धरा आहे तो ग्रीन ऍज टू पर्पल, दॅट इज 13:3. ओके, मग हे एक्झाम्पल आपण क्रॉसच्या मदतीनं पाहूया. बघा, इनहिबिटरी जीनचा क्रॉस पॅरेंट फिमेल इज क्रॉस विथ मेल, फिनोटाइप ग्रीन इज क्रॉस विथ पर्पल, जीनोटाइप काय घेतले ग्रीनचे कॅपिटल आय स्मॉल पी क्रॉस विथ पर्पलचे स्मॉल आय कॅपिटल पी. म्हणजे ग्रीन साठी आपण जीन घेतलेला आहे कॅपिटल आय आणि पर्पल साठी कॅपिटल पी, म्हणून हे त्याचे जीनोटाइप्स आलेले आहेत. गॅमेट्स कॅपिटल आय स्मॉल पी मधून कॅपिटल आय स्मॉल आय कॅपिटल पी मधून स्मॉल आय कॅपिटल पी. F1 जनरेशन काय येणार आहे, कॅपिटल आय कॅपिटल पी म्हणजे काय येणार आहे, ज्या वेळेला कॅपिटल आय आणि कॅपिटल पी असेल त्यावेळेला कॅपिटल आय हा कॅपिटल पी जीनला इनहिबिट करणार आहे, त्यामुळे ग्रीन कलर तयार होणार आहे, पर्पल तयार होणार नाही. कारण काय आहे तर कॅपिटल द जीन कॅपिटल आय इनहिबिट द ऍक्शन ऑफ कॅपिटल पी जीन. ओके, F1 जनरेशन ग्रीन आले. गॅमेट्स पडा, कॅपिटल आय स्मॉल आय कॅपिटल पी स्मॉल पी. हे झाली F1 जनरेशनचे गॅमेट्स. आता गॅमेट्स पडल्यानंतर F1 जनरेशन मिळालेली आहे, F1 जनरेशनचे गॅमेट्स मिळालेले आहेत. मग त्यामुळे काय म्हणायचं, फॉर गेटिंग F2 जनरेशन सेल्फिंग ऑफ F1 जनरेशन विथ द हेल्प ऑफ चेकरबोर्ड मिळालेला आहे. हॉरिझॉन्टली मेलचे गॅमेट्स आहेत, व्हर्टिकली फिमेलचे गॅमेट्स आहेत. प्रोबॅबल प्रोसेस बघा, कॅपिटल आय कॅपिटल पी कुठला कलर येणार आहे, ग्रीन. काय येणार आहे, कॅपिटल आय प्रेझेंट आहे, आणि ज्या वेळेला कॅपिटल आय प्रेझेंट असेल त्यावेळेला कॅपिटल पी जरी असला तर तिथं ग्रीन कलर तयार होणार. ग्रीन का, नॉर्मल लीफ. ओके, नेक्स्ट कॅपिटल आय कॅपिटल पी स्मॉल पी ग्रीन, कॅपिटल आय कॅपिटल पी ग्रीन, कॅपिटल आय कॅपिटल पी ग्रीन. नेक्स्ट capital I capital P small p green, capital I small p green, capital I capital P small p green, capital I small p green. Next capital I capital P green, capital I capital P small p green. Next capital I capital P. या ठिकाणी कॅपिटल आय नाही, फक्त कॅपिटल पी आहे. कॅपिटल स्मॉल आय कॅपिटल पी त्यामुळे इथं काय येणार आहे, कुठला कलर येईल, इथं पर्पल कलर येणार आहे. का, कॅपिटल आय नाही, त्यामुळे कॅपिटल पी ला इनहिबिट कोणी करणार नाही, त्यामुळे तो एक्सप्रेस होणार आहे. इथं सुद्धा स्मॉल आय कॅपिटल पी पर्पल, इथं कॅपिटल आय कॅपिटल पी ग्रीन, कॅपिटल आय स्मॉल पी ग्रीन. या ठिकाणी स्मॉल आय कॅपिटल पी पर्पल, स्मॉल आय स्मॉल पी स्मॉल आय त्यामुळे तिथं काहीच प्रॉब्लेम नाही. पी सुद्धा कॅपिटल नाही, स्मॉल पी त्यामुळे इथं सुद्धा नॉर्मल लीफ तयार होणार, कारण पिगमेंट तयार करणारा जीन पण नाही, त्यामुळे इथं ग्रीन. सो फिनोटाइपिक रेशो ग्रीन किती आले, 16 पैकी 13, पर्पल 16 पैकी 3. So phenotypic ratio of inhibitory gene is the green as to purple, that is 13:3. ओके, या पद्धतीने आपण हा इनहिबिटरी जीन ऍक्शन आणि त्याचा क्रॉस बघितलेला आहे.
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.